नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि आजही राज्यात हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर जाणून घेऊया कोणते आहेत ते जिल्हे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे, परंतु उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. आज दिनांक शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान खात्याने केलं आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भ, कोकण, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान शनिवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. असे असले तरी आज 27 सप्टेंबर रोजी उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. IMDने दिलेल्या माहितीनुसार आज नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीय स्थितीमुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प खेचले जात असून या चक्रीय स्थितीपासून उत्तर बांगलादेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाला आहे. मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर या चक्रीय स्थितीपासून कमी दाबाचा पट्टा, द्रोणीय पट्टा विदर्भ, छत्तीसगड, झारखंड, गंगेय पश्चिम बंगाल मार्गे उत्तर बांगलादेशपर्यंत पसरला आहे. आज 27 सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज उत्तर कोकणातील मुंबई, पुणे, पालघर, उत्तर महाराष्ट्रातील नगर, नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे उत्तर कोकण व उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.